लक्ष द्या. आता आता आपण कशाविषयी माहिती घेणार आहोत. TDS. TDSचा अर्थ काय तर टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. आता डिडक्ट म्हणजे काय होणार तर कट होतोय. डिडक्ट म्हणजे काय होणार, काय लिहितो इथे पण टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. याचा अर्थ काय की समजा आपण एखाद्याला कोणतं पेड करत असेल, अमाऊंट पेड करत असेल, तर अमाऊंट पेड करताना त्याला पूर्ण अमाऊंट पेड न करता त्याच्यातून ठराविक अमाऊंट काय करतो आपण कट करतोय. म्हणजे काय तर समजा आपल्याला एखाद्याला लॉटरी लागली बरोबर ना, तुम्हाला त्याचे 2 लाख किंवा 5 लाख अमाऊंट पेड करायचे, तर आपण त्याला पूर्ण अमाऊंट नाही पेड करणार ॲट अ टाईम. तर आपण काय करणार त्यातून TDS कट करणार. जे काय असेल TDS तो अमाऊंट काय करणार आपण कट करणार. समजा 5 लाख लॉटरी लागली तर आपण समजा 4 लाख त्याला दिले बरोबर. समोरची पार्टी असेल त्याला 4 लाख पेड करतो, पण 1 लाख काय 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 करणार आपण तर TDS कट करणार. समजते. जसं रेंट वगैरे असेल तर गव्हर्नमेंटचा रूल काय असतो तर एक पर्टिक्युलर अमाऊंटच्या वरती जर का आपण रेंट वगैरे कोणाला पेड करत असेल तर पूर्ण अमाऊंट त्याला नाही द्यायचे, तर TDS कट करायचे आहे. समजतं ना, त्याच्या नावे काय करायचं TDS कट करायचं. जसं कमिशन वगैरे पेड करायचं असेल तर आता आपण एक्झाम्पल कोणतं घेतो, समजा आपण एखाद्याला अमाऊंट पेड करतो, समजा रेंट पे करतोय. समजतं ना, एक पार्टी आहे कोणती, त्या पार्टीला आपण रेंट पे करतो. समजा आपली त्याची काय बिल्डिंग वगैरे कसलं लोन पे रेंट पे करत असेल, समजा आपण प्रसाद नावाची एक व्यक्ती त्याला आपण रेंट पे करायची. ते कसं पे करायचे ते पाहायचं आहे. मग कुठे जाणार आपण तर पहिले एंट्री कशी येणार बघा. एंट्री कशामध्ये पहिली येणार जर्नल एंट्री. कशामध्ये येणार पहिली एंट्री जर्नल एंट्रीमध्ये येणार. समजतं ना, जर्नल एंट्रीमध्ये काय येणार तर आपल्याला काय करणार डेबिट. समजतं ना, डेबिटमध्ये काय घेणार रेंट. डेबिटमध्ये काय घेणार रेंट अकाउंट डेबिट बरोबर. किती अमाऊंट आहे आता रेंट काय आपला एक्सपेन्स आहे ना, मग त्याचा एक ग्रुप बनवायचा आहे. समजा किती अमाऊंट घेतो इथून 2 lakhs रेंट पे करतो आपण. समजा झालं पहिलं डेबिट आलं रेंट. नंतर काय करणार क्रेडिट. क्रेडिट म्हणजे काय तर कोणाला पे करायचं आपण, म्हणजे कोणत्या पार्टीचं रेंट पे करतोय त्या पार्टीचं नाव येणार एखादं बरोबर. तो कोणता समजा प्रसाद, आपण प्रसाद नावाची एक पार्टी आहे त्या पार्टीला रेंट पे करतो, मग क्रेडिटमध्ये काय घेतो प्रसाद घेतोय. पण आता समजा जे रेंट पे करणार असेल तर ॲक्च्युली किती रेंट पे केलं पाहिजे आपण 2 लाख बरोबर. पण आपण 2 लाख पूर्ण नाही पे करणार, त्यातून TDS कट करणार आहे. मग आपण प्रसाद या व्यक्तीला किती पेड करतोय तो 1,60,000 समजा पेड करतोय बरोबर ना. प्रसादला किती पेड करतोय 1,60,000. मग बाकीचे 40,000 ते काय असणार ते पुन्हा क्रेडिटमध्ये घेणार आपण. तर ती काय 40,000 तर TDS काय घेणार तो आपण TDS ऑन रेंट. समजते. तो किती येणार 40,000. म्हणजे काय आपण ॲडजस्टमेंट केले TDSची. दाखवतोय की ॲक्च्युली आपल्याला रेंट किती पे करायचं आहे 2 lakhs. कोणाला पे करायचा मिस्टर प्रसादला. मग ज्यावेळी आपण रेंट पे करणार पूर्ण पे करणार आहे का तर प्रसादला किती देणार आहे 1,60,000. त्याच्यावरती TDS किती कट करणार आहे आपण तर 40,000. झाली पहिली एंट्री. पहिली एंट्री कशामध्ये आपण करणार आहे जर्नलमध्ये एंट्री करणार आहे. समजते. फर्स्ट एंट्री झाली जर्नलमध्ये. आता सेकंड एंट्री काय करणार आपण ॲक्च्युली अमाऊंट पे करणार. कोणाला पे करणार तर प्रसादला पे करणार अमाऊंट. मग दुसरी एंट्री कशामध्ये येणार तर पेमेंटमध्ये येणार. दुसरी एंट्री कशामध्ये येणार पेमेंट F5. मग आता पेमेंटमध्ये असताना काय असणार एक तर अकाउंट असणार किंवा डेबिट क्रेडिट घेतोय आपण. समजतं ना, एक तर अकाउंट फॉर्मॅट घेणार. समजतं ना, अकाउंट फॉर्मॅट किंवा डेबिट बरोबर. डेबिट क्रेडिट फॉर्मॅट असतो ना. आपण सध्या इथे काय लिहिलं मी समजा डेबिट लिहिलं बरोबर. सध्या काय लिहिलं डेबिट लिहिलं. डेबिट काय घेणार आपण कोणाला अमाऊंट पेड करतोय तर प्रसादला पेड करतोय. समजतं ना, डेबिटमध्ये काय येणार कोणाला पैसे पे करणार आहे प्रसादला. तर इथे काय येणार प्रसाद येणार बरोबर. पुढे अमाऊंट घेणार आपण किती अमाऊंट पेड करणार आहे 1,60,000. आणि नंतर क्रेडिट म्हणजे आपण काय पे करतोय एक तर चेक देणार किंवा आपण कॅश देणार. चेक असेल तर बँक घ्यायचं आहे आपण, कोणत्याही बँकेचं लेजर बनवू शकतो आपण, किंवा कॅश असेल तर कॅश घ्यायचा आहे. समजा मी इथे काय घेतो बँक किंवा SBI घेतो डायरेक्टली. SBI बँक ऑफ इंडिया वगैरे असे कोणतीही बँक घेऊ शकतो. आले SBI घेतोय. समजतं एवढं. समजतं ना. इथून बँकेचं नाव घेणार कोणत्या बँकेतून आहे तिथून 1,60,000 कट होणार. समजले. दुसरी एंट्री म्हणजे दुसरी एंट्री म्हणजे काय आपण जी पेमेंटची ॲडजस्टमेंट दाखवली इथे जर्नल एंट्री दाखवले त्यातले 1,60,000 आपण कोणाला पे केले तर प्रसादला पे केले. म्हणून डेबिटमध्ये काय येणार प्रसाद. समजते. आता उरले 40,000. आता 40,000 कशाची एंट्री येणार पेमेंटची एंट्री येणार. ती कोणती एंट्री असणार थर्ड एंट्री. ती कोणती एंट्री असणार आपली थर्ड एंट्री असते इथे. हॅलो
सपोज इथे थर्ड एंट्री लिहिली. हॅलो, काय घेणार आता इथून आपण थर्ड एंट्री कशामध्ये घेणार आहे? पेमेंटमध्येच घेणार आहे, है ना. पेमेंटमध्ये घेतल्यानंतर काय घेणार? पहिला पुन्हा सेम आहे ना तसंच, डेबिट. आता डेबिटमध्ये पैसे कोणाला पे करणार आपण? तर रेंट पे करणार आपण. सॉरी, काय पे करणार आपण? TDS पे करणार आहे. मग डेबिटमध्ये काय करणार? TDS ऑन सर्व्हिसेस. समजतं ना, TDS ऑन रेंट घेतो समजा आपण. डेबिटमध्ये घेतलं काय ना, TDS ऑन रेंट घेतलं. किती असणार तो? 40,000, 40,000. आणि पुन्हा काय असणार? तो क्रेडिट. म्हणजे कशातून देतो आपण? चेक द्यायचं तर बँक घेणार, कॅश द्यायचं तर कॅश घ्यायचं आपण. पण शक्यतो आपण काय घेतो इथून? बँक, म्हणजे SBI घेतोय. तिथून काय करणार आपण? 40,000 पे करणार आहे. समजतं एवढं? कळेल. म्हणजे अशा प्रकारचे 3 एंट्री दाखवायचे आहेत. आता बघा इथे काय दाखवतं आपल्याला? TDS म्हणजे कोणाला पैसे पे करायचे आहेत. तर जेव्हा आपण पैसे पे करणार एखाद्याला, तर पेमेंट करताना पूर्ण अमाऊंट नाही पे करणार आपण. तर त्यातून ठराविक अमाऊंट काय करणार आपण? कट करणार आहे. त्यामधून ठराविक अमाऊंट काय करणार आहे? कट करणार आहे. म्हणजे ते आपल्याला मिस्टर किंवा प्रसाद व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला 2 लाख रुपयाचं रेंट पे करायचं आहे. मग आपण पूर्ण ते 2 लाख रुपयाचं रेंट पे नाही करणार आहे. तर आपण प्रसादला काय करणार आहे? 1,60,000 म्हणजे 1,60,000 पे करणार. आणि बाकी काय करणार? तर TDS कट करणार. झाले. मग ही जर्नल एंट्री केली. तशी दुसरी एंट्री कोणती करणार आपण? एक एंट्री करणार पेमेंटमध्ये. पेमेंटमध्ये काय दाखवणार? मिस्टर प्रसादला पैसे पे करतोय 1,60,000. आणि दुसरी एंट्री पेमेंटमध्ये काय दाखवणार? तर 40,000 काय करतोय? TDS कट करतोय. समजते? TDS देतोय त्याला. मग आता एंट्री करायची कशी बघा. तर पहिली एक नवीन कंपनी तयार करतोय आपण. कोणतीही कंपनी केली क्रिएट. सपोज प्रसाद 1 2 3 लिहिलं समजा. कंट्री घ्यायची इंडिया, स्टेट घ्यायचे महाराष्ट्र कंपल्सरी. आणि इथून काय घेतोय? तर 1/4/2014 घेतो समजा. कोणतेही पिरियड घेऊ शकतो आपण. 2 ठिकाणी तोच पिरियड ठेवून एंटर केलं आहे. आता सर्वप्रथम काय करायचं? TDSला ॲक्टिवेट करायचं आहे. फर्स्ट स्टेप काय असणार? तर TDSला ॲक्टिवेट करायचं. कसं ॲक्टिवेट करणार? F11 माहिती आहे, तो फीचर ऑन करतो. नंतर F1 अकाउंटिंग फीचर आहे ना, F1 प्रेस करतो इथून. F11 F1 प्रेस करायचं आहे. आणि कोणतं ऑप्शन ऑन करणार आहे? सॉरी, टॅक्स ऑन करतो ना. मग टॅक्ससाठी काय करायचं? स्टॅट्युटरी अँड टॅक्सेशन. समजतं? F11 F3. आणि कोणता टॅक्स ऑन करणार आहे? तर TDS ऑन करतो. इनेबल TDS येस. आणखी सेट अल्टर TDS डिटेल बी येस करायचं. आले. नंतर टॅक्स असेसमेंट नंबर. आपण जो नंबर असेल टॅक्सचा, तो कोणताही नंबर लिहू शकतो. सपोज मी कोणताही नंबर लिहिला आहे. नंतर इंटर करायची. आता वॉर्ड वगैरे असेल ना, कोण पे करतो? गव्हर्नमेंट. कट करतो तर गव्हर्नमेंट. किंवा अदर्स असेल तर अदर्स घेतो आपण इथून. नंतर इथून नेम ऑफ पर्सन म्हणजे जसं CA वगैरे आहे, बरोबर ना. कोणतं नाव वगैरे लिहू शकतो आपण त्या व्यक्तीचं. डेजिग्नेशनमध्ये लिहू शकतो CA वगैरे, अकाउंटंट. आणि अशा प्रकारे एंट्री काय करतो आपण? सेव्ह करतो. TDS ऑन केला पहिला. आता TDS ऑन केल्यानंतर 2 लेजर बनवायचे, 2-3 लेजर बनवायचे. तर लेजर बनवण्यासाठी कुठे आणणार? अकाउंट इन्फो. नंतर कुठे यायचं? लेजर. लेजरमध्ये जाऊन कुठे येणार? क्रिएट. आलं. कोणतं लेजर बनवणार पहिलं? तर आपण रेंट पे करणार. मग कोणतं लेजर बनवतो? रेंट. बरं आहे. मग रेंट कशामध्ये येणार? आपला एक्सपेन्स आहे रेंट हा. मग त्याचा ग्रुप घेणार इनडायरेक्ट एक्सपेन्स. काय घेण्याचा ग्रुप? इनडायरेक्ट एक्सपेन्स. हॅलो. नंतर इन्व्हेंटरीचा नो ठेवणार. परत काय विचारतो? इज TDS ॲप्लिकेबल म्हणजे TDS कट करायचं आहे का? TDS कट करायसाठी काय करणार आपण? इथून येस करणार. नंतर काय विचारतो? नेचर ऑफ पेमेंट म्हणजे कोणत्या प्रकारचा टॅक्स आहे आपला? या अलग अलग टॅक्स आहेत ना TDS. तर आपण रेंट पे करतो. इथून काय घेणार? रेंट ऑन बिल्डिंग प्लांट. बरोबर ना. बिल्डिंग फर्निचर. नंतर इंटर करून सेव्ह करतो. झाले पहिलं लेजर. आता दुसरं लेजर काय बनवणार? आपण पार्टीचं नाव घेणार. कोणती पार्टी आहे? सपोज प्रसादला समजा आपण रेंट पे करतोय. घेतलं प्रसाद इथून. मग आता पार्टी आहे म्हणजे याचा ग्रुप काय आहे ना? सन्ड्री क्रेडिटर. कारण आपण त्याला पैसे पे करायचे बाकी आहे ना. मग त्याचा ग्रुप घेणार आहे सन्ड्री क्रेडिटर, है ना. मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल येस घेतोय. आता विचारतो TDS डिडक्टेबल. TDS कट करायचं आहे का? तर येस करायचं इथून. हॅलो. आता इथे पुढे काय घेणार आहे? अलग अलग टाईप असणार इथून, की आपली डिडक्टिव्ह टाईप आहे कोणत्या टाईपमध्ये आहे? बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल आहे, कंपनी रेसिडेंट. सपोज मी काय घेतो? इथून कंपनी रेसिडेंट सिलेक्ट करतोय आपण. झाली दुसरा लेजर. आता तिसरं लेजर बनवायचं आहे. तिसरं लेजर काय येणार? तर आपण टॅक्स लेजर बनवायचं. ड्युटी बोलतो ना आपण. तर काय घेतो इथे मी? TDS ऑन
रेंट काय घेणार आहे टी डी एस ऑन रेंट बरोबर आहे. मग आता टी डी एस आहे मग त्याचा ग्रुप काय घेणार ड्युटीज अँड टॅक्सेस. ग्रुप काय घेणार ड्युटीज अँड टॅक्सेस. नंतर काय घेणार इथून आपण काय करतो तर टी डी एस आहे समजतो ना तिथून घेणार टी डी एस घेतो इथून. टाईप ऑफ ड्युटी लेजर काय घेणार टी डी एस. नेचर ऑफ पेमेंट आता कोणत्या टाईपचं पेमेंट घेणार आपण इथून तर तेच घेणार आहे रेंट बरोबर ना. एकच टाईप घेणार आपण रेंट ऑन बिल्डिंग फर्निचर. झालं तिसरं लेजर. आता आपण अजून एक लेजर बनवायचं ते बँक लेजर कारण का आपण बँकेतून पैसे वगैरे पे करणार आहे ना. मग सपोज काय बँकेचं नाव लिहिलं एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया. आता बँकेचं लेजर असेल तर ग्रुप काय घेणार बँक अकाउंट. आणि बँकेमध्ये एक ओपनिंग अमाऊंट ठेवायची समजा आपण 2 लाख पेड करणार आहे ना मग 3 लाखाची अमाऊंट दाखवतोय आपण इथून. झालं एवढे 3 लेजर सर्व लेजर क्रिएट करून झाली. आता एस्केप करून बाहेर यायचं. आता एंट्री करण्यासाठी कुठे येणार अकाउंटिंग वाउचरमध्ये येणार. एंट्री करण्यासाठी कुठे येणार आपण अकाउंटिंग वाउचर. हॅलो आता आपण पहिली एंट्री पेमेंटमध्ये नाही करायची तर पहिली एंट्री करणार आपण जर्नल. जर्नलसाठी काय शॉर्टकट की F7. हॅलो इथे समजतंय. आता डेबिटमध्ये घेणार. आता डेबिटमध्ये काय घेतो आपण रेंट अकाउंट डेबिट घेणार इथून बरोबर ना. रेंट अकाउंट काय घेणार डेबिटमध्ये घेतोय तर रेंट अकाउंट किती अमाऊंट घेणार तिथे तर 2 lakhs पेड करतोय आपण. तर 2 lakhs पूर्ण लिहायचं आहे इकडून. हॅलो इथून नंतर इथून काय घ्यायचं आहे लिस्टमधून काय घ्यायचं रेंट आले अमाऊंट 2 lakhs. आता क्रेडिटमध्ये काय घेणार तर पार्टीचं नाव की कोणाला पैसे पे करतोय आपण तर प्रसाद. न्यू रेफरन्स घ्यायचा इथून. हॅलो पुन्हा इथून ड्युटी टाईप आलं ना इथून. आता इथे आलं ड्युटी लेजर. तर ड्युटी लेजरमध्ये काय घेणार टी डी एस ऑन रेंट. आपण जे बनवलं होतं ना ते ऑटोमॅटिक येणार पण आपण इथून काय सिलेक्ट करायचं आहे टी डी एस ऑन रेंट. आलं इथे आता टी डी एस किती % कट होतं बघा 20%. का कारण आपण पॅन नंबर वगैरे नाही टाकलाय ना म्हणून 20% कट होतोय. इथून डिडक्ट नावला काय करणार इथून येस करायचं आपल्याला. आता बघा दाखवलं होतं इथे 2 लाख दाखवलं होतं ना अमाऊंट. प्रसादला किती पेड करतोय आपण 1,60,000 दाखवणार आहे. इथून घ्यायचं न्यू रेफरन्स एंटर करा इथून. हॅलो इथून पुन्हा एंटर करायचा दाखवतोय 40,000. आता इथून पुन्हा क्रेडिटमध्ये घ्यायचं. तर क्रेडिटमध्ये काय घ्यायचं आहे तर टी डी एस ऑन रेंट. काय घेणार क्रेडिटमध्ये तर टी डी एस ऑन रेंट एंटर करून सेव्ह करायचं आहे. मग हॅलो समजतं पहिली एंट्री कशी केली बघा. डेबिटमध्ये काय घेणार रेंट अकाउंट डेबिट. नाही तर क्रेडिटमध्ये काय घेणार आहे कोणत्या पार्टीला पे करतो त्या पार्टीचं नाव लिहायचं आहे. आणखीन दुसरं क्रेडिटमध्ये काय घेणार टी डी एस ऑन रेंट. झालं एवढे. आता आपण ॲक्च्युली अमाऊंट अजून पेड नाही केलेलं आहे बरोबर ना. आपण ॲक्च्युली अमाऊंट पेड नाही केलं आहे फक्त टी डी एस ॲडजस्ट केला आहे. मग आपल्याला पाहायचं आहे की टी डी एस जो ॲडजस्ट केला आहे तो कसं कुठून पाहू शकतो आपण तर बॅलन्स शीटमध्ये जायचं आहे. कुठे पाहणार टी डी एस बघण्यासाठी कुठे येणार बॅलन्स शीट है ना. डिटेलमध्ये बघायसाठी Alt F4 करू शकतो. बघा इथे जरा ड्युटीज अँड टॅक्सेस किती आहे करंट लायबिलिटीज आहे ना 40,000. आणखी दुसरा काय सन्ड्री क्रेडिटर म्हणजे आपल्याला किती पैसे पे करायचे अजून 1,60,000. हे सर्व काय झाले आपली करंट लायबिलिटीज झाली आपण. मग आता यातली आपण काय करणार आहे तर एक 1,60,000 पेड करणार आहे. जे कोणाची प्रसादची रेंट आहे ते पेड करणार आहे. मग दुसरी एंट्री कशामध्ये करणार तर आपण पेमेंटमध्ये करणार. अकाउंटिंग व्हाउचर पेमेंटसाठी कुठे होणार F5. हॅलो जर का डेबिट क्रेडिट दाखवत नसेल तर आपण F12 बटन दाबून चेंज करू शकतो. F12 समजा कधी कधी काय दाखवते तर सिंगल एंट्री मोड असेल तर सिंगल एंट्री मोड दाखवू शकतो. अकाउंट फॉर्मॅट दाखवू शकतो. आपण कोणत्याही फॉर्मॅटमध्ये एंट्री करू शकतो. मग डबल एंट्री पाहिजे तर काय करणार F12. नंतर इथून काय करायचं आहे यूज सिंगल एंट्री मोड बंद करायचं आहे. सॉरी यूज सिंगल एंट्री मोड काय केलं आहे नो केलं आहे. आणि नंतर कंट्रोल करून सेव्ह केलं. झालं. आता डेबिटमध्ये काय घेणार कोणाला पैसे पे करतोय आपण 1 मिनिट फक्त आपण बॅलन्स शीटमध्ये जाऊन टॅक्स बघितला ना. अजून दुसरा कोणत्या ठिकाणी पाहू शकतो तर डिस्प्लेमध्ये जायचं आहे. पुढे जाणार डिस्प्ले स्टॅट्युटरी रिपोर्ट्स. नंतर पुढे येणार टी डी एस रिपोर्ट. आणखीन कॉम्प्युटेशन दाखवतो इथे खाली पहा जरा पेमेंट डिटेल दाखवतो ना पेड म्हणून दाखवतोय का टॅक्स बॅलन्स पेएबल दाखवतोय. किती दाखवतोय बॅलन्स पेएबल 40,000 कारण टी डी एस पेड करायचं बाकी आहे. मग ज्यावेळी आपण पेमेंटमध्ये एंट्री करणार त्यावेळी इथे 40,000 पेड झाले दाखवणार. एस्केप करून बाहेर येतोय. मग कुठे जाणार एंट्री करण्यासाठी अकाउंटिंग व्हाउचर
पेमेंटसाठी F5 आलो. आता डेबिटमध्ये काय करणार, प्रसाद व्यक्तीला पेड करतो ना आपण, मग डेबिटमध्ये घेणार प्रसाद म्हणून. आता किती पैसे पे करायचे बाकी आहे, तर 1,60,000 इंटर करतो. इथून घ्यायचं अगेन्स्ट रेफरन्स. हॅलो. आता क्रेडिटमध्ये आपण कशातून पैसे पे करतोय, कॅश पे करतोय, चेक पे करतोय. सपोज आपण बँकेतून अमाऊंट पे करतोय म्हणून बँक घेतलंय. हॅलो, इंटर करून सेव्ह करतो. समजा इथून चेक पाहिजे चेक घेऊ शकतो, अकाउंट नंबर वगैरे पाहिजे असं इंटर करतो आपण. कळलं. दुसरी एंट्री आपण पैसे प्रसाद व्यक्तीला काय करतोय, अमाऊंट पे करतोय. कशातून पे करतोय, बँकेतून पे करतोय. झाले. आता थर्ड एंट्री काय करणार आपण, पेमेंटमध्येच करणार. पण काय पेड करणार आपण, तर टॅक्स पे करणार. जो TDS कट केला होता तो टॅक्स पे करतोय. मग कशी येणार एंट्री, पेमेंटमध्ये काय येणार. हॅलो, इथे डेबिटमध्ये काय करणार, तर TDS ऑन, समजतं ना, TDS पे करतोय. मग काय करणार, TDS ऑन रेंट. इथून घ्यायचं अगेन्स्ट रेफरन्स. दाखवतो एवढा. आता क्रेडिटमध्ये काय करतो, बँकेतून पे करतोय. मग आपण काय करणार, SBI बँकेचं नाव लिहितो इथून. अरे इथं इंटर करायचं आहे. आता विचारतोय प्रोव्हाइड डिटेल प्रोव्हाइड करण्यासाठी काय करायचं, इथून येस करायचं जर का प्रोव्हाइड करत असेल तर. आता फ्रॉम टू म्हणजे काय, तर कधीपासून TDS पे करतोय आपण, म्हणजे कोणत्या पिरियडचा पे करतोय. तर क्वार्टरली असतो, इयरली वगैरे असं आपण पेड करू शकतो. मग सपोज काय घेतलं इथून मी 1/4/2014 to 1/7 म्हणजे 3 महिन्याचा पे करतो आपण. 1/7/2014. हॅलो. चेक नंबर, बँकेचं नाव पाहिजे बँक घेऊ शकतो आपण इथून, है ना. अकाउंट नंबर, ब्रँच, आपण ही सर्व इन्फॉर्मेशन फिल करतोय आपण. झालं. इथून एंटर करून सेव्ह करतोय नंतर. आता आपण टॅक्स पण पे केला होता ना, जो कट केला होता तो. मग आता पाहायचं आहे, कुठे जाऊन पाहणार, पहिला बॅलन्स शीटमध्ये जाऊन बघायचं आहे, है ना. बॅलन्स शीट अल्ट F1 करतोय. बघा इथे जरा बघा. आता करंट लायबिलिटीमध्ये काय दाखवतोय का, कारण जे 1,60,000 होते बरोबर ना प्रसाद पार्टीचे, ते पण आपण पेड केले. आणखी ड्युटीज अँड टॅक्सेस पण पेड केले. ते दाखवतोय का, आता नाही दाखवत आहे. मग दुसरा कुठून बघू शकतो आपण, डिस्प्ले, स्टॅट्युटरी रिपोर्ट्स, TDS रिपोर्ट, कॉम्प्युटेशन. आला. मगाशी ते पेड दाखवत नव्हतं ना, दाखवतो पेड म्हणून. तर बॅलन्स पेबल दाखवतोय का, नाही दाखवत आहे. कळेल. अशा प्रकारे आपण काय केलं, TDS कट केला पहिला आणि नंतर पेड केला आहे. जमेल एंट्री. समजलं एंट्री कशी करायची आहे.